हे साहेब गुगल फोटो आहे ना त्यावेळेचे. तर हे साहेब सगळं पाणी तटलेलं. मी साहेब तिथं गेलो लोकशाही मार्गाने, त्यांना विचारलं टेंडरमध्ये रस्त्याचा उल्लेख आहे का, डांबरीचा उल्लेख आहे का, कॉन्क्रीटचा उल्लेख आहे काय. तर ती निरुत्तर झाली. सगळ्यात महत्त्वाचा विषय साहेब, कॉन्क्रीटचं काम करत असताना तुम्हाला 40 दिवस आधी मिक्स डिझाईन रेडी लागते. तो कायद्याचा साहेब तुमच्या म्हणजे एक क्रायटेरिया आहे. ती काही नाही, सगळं मॅनेज करून केलं. त्यानंतर तिथं फुलारी साहेब ती म्हणजे आम्ही एक्स्ट्रा आयटममध्ये पकडणार आहे. ठीक आहे, मला ते सगळं कळालं, हे सगळं मॅनेज आहे. तिथं काम मी नागरिकांना घेतलं, ते काम बंद पडलं. 2 महिने साहेब ते बंद झालं काम. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये साहेब ते खडखडीत काम करून घेतलं साहेब. त्याच्यानंतर महानगरपालिकेचे साहेब इलेक्शन जाहीर झाले. लक्षतीर्थ वसाहत जिथे माझा जन्म झाला, जी माझी मातृभूमी आहे, त्या मातृभूमीला यांनी एका निवडणुकीच्या प्रचाराच्या हौसेभरात इथं जन्माला आलो हे पाप म्हणले. त्याच्यावर मी साहेब काउंटर भाषण केलं की तुम्ही जिथं जन्माला आला त्याला पाप म्हणू कसं शकताय. साहेब मुळात आमचं लक्षतीर्थ एवढं पावन आहे, तुम्हाला सांगतो. त्या साहेब जर सर्व स्नान केलं नाही 1 लाख तीर्थांचं साहेब पुण्य मिळते. महाभारत आणि रामायणामध्ये उल्लेख आहे साहेब. म्हणजे आपले जे ऋषी आहेत, अगस्त्य ऋषी आणि त्यांच्या पत्नी साहेब तिथून यज्ञ करून गेलेले. म्हणजे एवढं सगळं असताना तुम्ही केवळ निवडणुकीसाठी मग आमचा विरोध चालू झाला. त्यांचा त्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला. दारुण असेल 3 नंबरला फेकली गेली ती. त्या दिवशीच मला गणेश खाडेनं निकाला दिवशी सांगितलं होतं की तुला 6 महिन्याच्या ठरमाना. बरोबर साहेब त्यांनी 16 जुलै तारीख निवडली, कारण निकाल लागला 16 जानेवारीला. 16 जुलैला बरोबर साहेब 6 महिने पूर्ण होते. त्यांनी त्यांचा साहेब दिलेला शब्द साहेब खरा केला. आता साहेब त्याच्यानंतर काय चालू आहे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणजे मला तुम्हाला लोकांना एक कळकळी विनंती करायची आहे की तुम्ही लोकशाहीचा साहेब 4था स्तंभ आहे. समाजामध्ये साहेब तुमची पण काहीतरी जबाबदारी आहे किंवा रेप्युटेशन असेल. आता परवा KK न्यूजवर आणि जनता दरबारवर बातमी लागली की सुरज साखरे गोळीबार प्रकरणी गणेश खाडे निष्पन्न झालं. बातमी लागली साहेब, तिने 60 ते 70 इंस्टाग्रामचे साहेब अकाउंट काढले, बोगस अकाउंट साहेब काढलेत. 60 ते 70 जवळजवळ अकाउंट काढले. काय साहेब एक कमेंट्स वाचावं. हे सगळे अकाउंट साहेब इंडोनेशिया बेस्ड, US बेस्ड. म्हणजे काय यांच्याकडे पैसे किती यंत्रणा असेल. तर साहेब ह्याच्यावर कमेंट आले साहेब, कमेंट सेक्शन ऑफ करून काय होत नाही. काय स्वतःच्या गल्लीत आधी विश्वास बनवा पार्ट 2 सामान्य पर्सनल लक्ष. न्यूजवाल्यांनी सर्व बाजू निष्पक्षपणे दाखवावी, स्वतःला विकू नये. थोड्या कमेंट सेक्शन सांगतो मी, कारण हे साहेब लय म्हणजे ही लोक तुम्हाला जुमानणार. मी अगदी किरकोळ आहे हो. मी अगदी साहेब ह्या गोष्टी बघा, किती पैसे घेतले न्यूजवाल्यांनी खोटी माहिती छापण्यासाठी. हा धंदा बंद करा. पैशासाठी बदनामी चालू आहे फक्त. आता यांच्याकडचा पैसा काढून घ्यायचा आहे. दादा किती पैसे घेताय फ्यूज न्यूज छापायला आम्हाला सांगा. केवळ पैसे मिळवण्याचा केलेला केविलवाना प्रयत्न साखरेचा. साहेब पैसे मिळवा, पोटात गोळ्या मारून घेऊ. अरे कोल्हापूरला माहिती आहे ना माझी परिस्थिती काय आहे ती. 2013 पासून मी इन्कम टॅक्स भरतोय. मी माझ्या बायकापूर्ण वनवाशी करू पैशासाठी. माझ्या पोटात साहेब गोळ्या लागल्यात. माझं किती मोठं ऑपरेशन झाले तुम्हाला सगळ्या लोकांना माहिती आहे. आज जवळजवळ माझ्यावर हल्ला होऊन साहेब 14वा 15वा दिवस झाला साहेब मी ICU मध्ये. माझी अजून हालचाल नाही. माझी बायकापूर माझ्या डोळ्यासमोर येतात. साहेब माझं बाळ 6 महिन्याचं बाळ आहे माझं. साहेब त्यानं कुणाला बाबा म्हणायचं होतं. आणि या गोष्टी साहेब स्टंट असू शकत नाहीत. लक्षात आलं का. अरे बाबूबाई पैसा दिका नाही की साखरे को खुजली होणे लगी. अहो ही कोण लोक आहे ती. एक तरी ओरिजिनल माणूस कमेंट करू दे, एक तरी. आणि याच्याकडे साहेब डोळेझाप करून चालणार नाही की जर तुम्हा लोकांना जर असे जर करत असतील तर माझ्यासारखी साहेब यांना किती कराटा लोक आहेत. लक्षात ठेवा. दुसरं साहेब मी तुम्हाला सांगतो गुंडगिरी म्हणजे काय असतं. मी साहेब तुम्हाला सांगतो गुंडगिरी म्हणजे साहेब फाळकुड दादा बिदा करतात ही साहेब गुंडगिरी 100% आहे. दुसरी गुंडगिरी साहेब समाजास विटीस धरणे. समाजाने प्रामाणिकपणे कराच्या रूपाने भरलेला पैसा लुटणे ही खरी गुंडगिरी असेल. ही लोक हाताला मॅनेजमेंट धरून काम करतात. आता मी साहेब तुम्हाला ह्यांचा मगरुरी आणि ह्यांची हुकुमशाही साहेब दाखवतो. ज्यावेळी यांचा इलेक्शनमध्ये साहेब पराभव झाला, लक्षतीर्थ वसाहत साहेब आमचा गोरगरीब कष्टकऱ्यांचा प्रभाग आहे आणि त्याला लागून गणेश कॉलनी म्हणजे जिथं गणेश खाडे राहतो तो कॉलनीचा एरिया. तर त्या आमच्या लक्षतीर्थमधून त्या कॉलनीला जाण्यासाठी रस्ता आहे. त्याच्यामध्ये यांचा हा साहेब बंगला आहे. आणि त्या बंगल्याच्या आजूबाजूची साहेब एक 20 गुंठे जमीन आहे त्यांची. तर ती 20 गुंठे कच्ची जमीन आहे. लेआउट आहे साहेब. त्याला अंतर्गत रस्ते गटर सगळं मंजूर असणार आहे. रस्त्याचं काहीतरी प्रोव्हिजन असणार साहेब. इलेक्शनला पडल्या असं साहेब तिने भरून मोठं गेट घालून टाकलं साहेब. आज साहेब लक्षतीर्थच्या लोकांना जायचं असेल तर किमान 1.5 किलोमीटर फिरून त्या कॉलनीत यावं लागतं. ही साहेब मगरुरी महापालिकेला दिसत नाही.
कितीतरी लोकांनी तक्रारी केल्या पण याच्यावर कारवाई होत नाही. आज मला साहेब सांगा, तुम्ही हे कंपाऊंड घालण्याचे कारण काय? सार्वजनिक रस्ता आहे, इथं डांबरी रस्ता आहे, मग डांबरी रस्ता तुझ्या लेआउटमध्ये आला कसा? इथनं साहेब डायरेक्ट त्यानं कट करून टाकलं हे सगळं. आज फक्त इथं ह्याची प्रायव्हेट वाहनं इथून ये जा करतात. आजूबाजूची जेवढी लोक आहेत त्या सगळ्या लोकांनी साहेब फिरून यायचं. दुसरं साहेब सांगतो मी, गुंडगिरी काय असते, त्या समाजाला न मानणं. आज ही तुम्हाला सांगतो, ही लोकमतवाल्यांनी साहेब बातमी लावलेली होती, गणेश खाडेची बातमी साहेब लावली होती, त्याच्या नावानिशी साहेब बातमी आहे. तर ही बातमी साहेब कधीची आहे? 30 डिसेंबर 2024. काय लिहिले साहेब बातमी बघा साहेब. ठेकेदार निकृष्ट दर्जाचे रस्ते करतो, मात्र त्याच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. कारण खुशी स्वीकारल्यामुळे अधिकाऱ्यांची तोंड आधीच बंद झाली आहेत, त्यामुळे ठेकेदाराची मनमानी वाढली आहे, तो मस्तवाल झालेला आहे. साहेब ह्या भाषेत साहेब याचा समाचार घेतला तरी सुद्धा साहेब याच्यावर कारवाई होत नाही. दुसरं साहेब मी तुम्हाला सांगतो, गुंडगिरी साहेब काय असत्या. सामाजिक जीवनात साहेब वावरत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं आणि समाज आपला काहीतरी आदर्श घेणार, ह्याची भूमिका साहेब सगळ्यात महत्वाची असते. आता ह्या व्यक्तीचं आयुष्य किती वादग्रस्त आहे मी तुम्हाला सांगतो. हा गणेश खाडेचा फोटो, ही त्यांची पहिली पत्नी कोमल गणेश खाडे, पहिली पत्नी असा उल्लेख करतोय मी साहेब. त्याच्यानंतर आता हा दुसरा फोटो, या त्यांच्या दुसरी पत्नी नम्रता गणेश खाडे. आता मी तुम्हाला तिसरा फोटो दाखवतो, हे त्यांची तिसरी पत्नी साहेब अनुजा गणेश खाडे. साहेब मला तुम्ही सांगा, भारतीय कायदा साहेब बहुपत्नीचा कायदा आहे का? काय नाही, एकट्यानं काय संविधान स्वतःचं चेंज करून घेतले? बरं ठीक आहे, 3 लग्न केली, सगळं झालं, तरी म्हणतील हा माझा पर्सनल विषय. अजिबात साहेब पर्सनल विषय असू शकत नाही. स्वतंत्र भारताचा कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून साहेब मला यात तक्रार करण्याचा अधिकार आहे. पहिली पत्नी हयातीत असताना मुळात तुम्ही दुसरं तिसरं लग्न केलं कसं? त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट, ह्या तिघींचे साहेब आधार कार्ड, पॅन कार्ड याच्या नावे पासपोर्ट सुद्धा आहेत. यांना परदेशवाल्या करतो हा, मग पासपोर्ट साहेब अप्रुव्हल झालीत कशी? एकाच व्यक्तीच्या नावानं 3 साहेब पासपोर्ट. आज तुमच्या पासपोर्टमध्ये साहेब स्पेलिंग जरी चुकलं तर तुमचं साहेब पासपोर्ट रिजेक्ट होतं. ह्याच्या 3 पत्नींचं पासपोर्ट तयार होतं, 6 मुलं आहेत त्याला साहेब. आज मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून एक सरकारला पण प्रश्न विचारलाय. सरकारी कर्मचारी आमचा बिचारा, त्याला जर 2 मुलांच्यावर जर साहेब आपत्ती असतील तर साहेब त्याला सरकारी योजना सगळ्या बंद केल्या जातात. हा सरकारी कंत्राटदार, याला 6 मुलं साहेब, याला काही नियम नाही का? याला काहीच नियम नाही. आणि तुमचं काय काढलं तर खाजगी, असं असू शकत नाही साहेब. ही गुंडगिरी आहे, लक्षात घ्या. 2011 साली गोव्यामध्ये, मला तुम्हाला खास विषय सांगायचा आहे, तुम्ही या गोष्टीची मागणी करा, गोवा पोलिसला कॉन्टॅक्ट करा. वेर्ना पोलीस स्टेशन नावाचं एक पोलीस स्टेशन आहे गोव्यामध्ये. गणेश खाडेकडं त्यावेळी कोकण रेल्वेचं कंत्राट होतं रस्त्याचं. तिथं कट्टी साहेब म्हणून एक इंजिनियर होते. तो ह्याला एवढा त्रास द्यायचा की काम क्वालिटीच करायचं. 1 बॅरल डांबर आहे तर 1 बॅरलच घालायचं. ह्याचं काम कसं आहे, हा टिचकुल आहे, ह्याला 1 किलोवर 100 किलोचं काम पाहिजे. साहेब ह्यानं कोल्हापुरातली गुंड बोलवून साहेब त्याचे हातपाय तोडले ना त्या कट्टीचे. तशी FIR साहेब गोव्यामध्ये दाखल आहे. FIR साहेब तशी दाखल आहे गोव्यामध्ये, वेर्ना पोलीस स्टेशनला तशी FIR दाखल आहे अज्ञात आरोपींच्या विरोधात. गणेश खाडेची चौकशी झाली, तिथं त्यानं थोडंफार पैसे देऊन तो गुन्हा संपून घेतला. पण आज ही साहेब ती FIR शिल्लक आहे, तिथं दाखल आहे. त्या कट्टीला विचारलं तर तो म्हणणार गणेश खाडेनंच मला मारलेलं. आणि मी पुरावा आहे ना, मी नाव सांगतो ना, त्यानं कुणाकुणाला नेऊन मारलेलं आहे. माझ्या समोरच्या या सगळ्या गोष्टी आहेत.